मानवसा युद्ध कर भयंकर। मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुपर VPN हे तुम्हाला प्ले स्टोरवरती ॲप भेटून जाईल। ते ओपन करून तुम्ही सिंगापूर सर्व्हरला कनेक्ट करा, म्हणजे तुमचा VPN कनेक्ट होईल। त्यानंतर CapCut Pro ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्रामवरून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते ओपन करायचं आहे। त्यानंतर तुम्ही टेम्पलेटवरती एकदा जाऊन चेक करायचं, नो इंटरनेट कनेक्शन म्हणत असेल तर तुम्ही क्लोज करा ॲप्लिकेशन, नंतर ओपन करा आणि जोपर्यंत तुम्हाला होत नाही तोपर्यंत ओपन तुम्ही अशाच प्रकारे सेट करून ठेवा। आता बघू शकता इथे इंटरनेट कनेक्शन दाखवत आहे। जस्ट तुम्ही काय करायचं, एडिटमध्ये जायचं आहे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे, फोटो सेक्शनमध्ये जाऊन तुमचा कुठलाही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला तो अशा प्रकारे दिसणार आहे। ओके, तर फोटो ॲड केलेला आहे मी, बघू शकता। त्यानंतर इथं क्रॉसच्या साईडला एक आयकन आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। नंतर तुम्ही इथं रेशोवरती क्लिक करा, 9:16 हा उभा रेशो सिलेक्ट करायचा आहे। फोटोला तुम्ही जरासे या टाईपमध्ये क्लिक करून अशा प्रकारे झूम करून व्यवस्थित 9:60 रेशोमध्ये फोटो सेट होईल अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। आणि तुमचा फोटो यूज करू शकता, हा माझा फोटो आहे किंवा हा जरी यूज केला तरी चालेल, तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर। त्यानंतर या फोटोला तुम्ही या टाईपमध्ये वाढवत जायचं आहे जवळपास 12 सेकंदाच्या थोडंसं पुढंपर्यंत। त्यानंतर इथं ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथं साऊंडवरती क्लिक करून तुम्हाला जो मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑडिओ दिलेला आहे तर तो ऑडिओ तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर मी इथं ऑडिओ जो आहे तो ॲड करून घेतो। तर ऑडिओ ॲड करून घेतलेला आहे आणि जिथपर्यंत आपला ऑडिओ आहे तिथपर्यंतच आपल्याला जो आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे फोटो आहे तो ॲड करायचा आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे, या ठिकाणी ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो पण PNG मी तुम्हाला दिलेला आहे तो PNG तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे। आता हा PNG देखील तुम्ही या टाईपमध्ये लॉंग प्रेस करून पूर्णपणे अशा प्रकारे एंडपर्यंत करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे दिसेल, तर याला देखील आपण सेट करून घेऊया। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्टार्टला यायचं आहे। स्टार्टला आल्यानंतर इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि सुरुवातीला एक तुम्हाला जबरदस्त इफेक्ट आहे तो इफेक्ट द्यायचा आहे। ठीक आहे, तर त्यासाठी ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जायचं आहे, थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं कलरफुल झूम दिसेल तर तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। ओके, सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो त्याला आपण राईट क्लिक करून पुढे 4 सेकंदापर्यंत वाढवून घेणार आहोत आणि 4 सेकंदापर्यंत वाढवल्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं आहे आणि स्पीड याचा थोडासा आपण कमी करायचा आहे, जवळपास 25 केलेलं आहे मी, बघू शकता। इथंपर्यंत आल्यानंतर व्यवस्थित दिसायला पाहिजे। आता फक्त मित्रांनो फोटोला ॲड झालेला आहे तर ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ करा, जेणेकरून तुमच्या PNGला देखील ॲड होईल। त्यानंतर 4 सेकंदाच्या पुढे जस्ट आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि आपल्याला दुसरा व्हिडिओ इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी एक इफेक्ट ॲड करून घेतो। तर त्याकरता तुम्हाला थोडंसं स्क्रोल करून TVमध्ये जायचं आहे। TVमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला जिटर इफेक्ट दिसेल, जिटर इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे आणि याचा थोडंसं जे आहे ते रेंज वाढवायचे। ओके, रेंज वाढवलेली मी, बघू शकता। आणि याला देखील ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ करायचं आहे, जेणेकरून तुमचा PNG देखील हलताना दिसला पाहिजे। ठीक आहे, याला आपण पूर्णपणे एंडपर्यंत वाढवून घ्यायचा हा इफेक्ट। त्याचबरोबर मित्रांनो यावरती तुम्हाला लोगो वगैरे तुमचा ॲड करायचा असेल तुम्ही टेक्स्टमधून करू शकता। सोबतच आपल्याला इथंपर्यंत यायचं आहे आणि इथं ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ ओव्हरले मी तुम्हाला दिलेला आहे 9 सेकंदाचा, तर तो व्हिडिओ ओव्हरले ॲड करून घ्यायचा आहे। याला देखील आपण झूम करून घ्यायचं अशा प्रकारे। झूम केल्याच्या नंतर याला देखील आपण जिथपर्यंत आपला इमेजेस आहे तिथपर्यंत सेट करून घेऊया आणि याचा जो पण काय ऑडिओ वगैरे असेल तो ऑडिओ इथून पहिल्यांदा आपण म्यूट करून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं पुढे जाऊन बेंडवरती क्लिक करायचं आहे। ब्लेंडवरती क्लिक केल्यानंतर लाईटन इफेक्ट सिलेक्ट करायचं। बघू शकता आपला व्हिडिओ जो आहे मित्रांनो परफेक्टली रेडी झालेला आहे। जस्ट आपण शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची।